जमील शेख हत्या प्रकरणी आता 5 वर्ष पूर्ण होत आलेली आहे आणि जर आपण बघितलं तर या ठिकाणी आज जे आहेत जमील शेख यांच्याकडून जे काही वकील जे आहे या प्रकरणामध्ये शोध घेत आहेत। आता हे जे वकील आहेत ते या राबोडी परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी जमील शेख यांच्यावर गोळी झाडली गेलेली होती त्या ठिकाणावरनं आता वकील जे आहेत पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जमील शेखचे संपूर्ण कुटुंबीय ह्या पाहणी दौऱ्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत। कुठेतरी ह्या हत्या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि आपण आता पाहत आहोत पुन्हा ह्या ठिकाणी हे प्रकरण जे आहे ते तपासाचा वेग घेताना पाहायला मिळत आहेत। कुठेतरी राबोडी परिसरात जो आहे हा प्रकार घडला होता आणि आता ॲडव्होकेट अमित कटारनवरे यांच्या माध्यमातून पुन्हा ह्या घटनास्थळाची पाहणी होताना पाहायला मिळते। प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने ते या ठिकाणी नमूद करताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर या ज्या आहे हत्या प्रकरणात गेल्या काही वर्षांपासून अनेक वाद प्रतिदावे समोर आले होते। त्यानंतर आता पुन्हा ॲडव्होकेट अमित कटारनवरे यांची एंट्री जी आहे ती पाहायला मिळते। कुठेतरी कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी अमित कटारनवरे हे स्वतः राबोडी परिसरात आलेले पाहायला मिळतात। स्वतः ह्या घटनास्थळाची पाहणी करत किंवा काही नागरिकांशी बोलून जे आहे ते हा घटनाक्रम समजून घेत आहेत आणि हा घटनाक्रम जो आहे तो ते त्यांच्या पद्धतीने आहे ते न्यायालयात सादर करतात। आपण जर पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी जे आहे मनसे पदाधिकारी जमील शेख यांचे कुटुंब जे आहे ते आपण समजायला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात राबोडी परिसरामध्ये एक वेगळं वातावरण पाहायला मिळतं। पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हाच तो परिसर आहे राबोडी परिसराचा जो आहे हां सर हॅलो हो 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 पाठवतो सर हो एक मिनिट पुढे सर पुढे बघा घटना 2020ची घडलेली आहे। अधिक काळ लोटलेला आहे परंतु बहुतांशी त्यांच्या जे मयत आहेत जमील शेख थांब ना चार्जशीट त्यांनी बनवलेली आहे, जे काही पुरावे त्याच्यात जोडलेले आहेत, जे काय CCTV फुटेजेस त्यांनी दिलेले ते प्रॉपर क्राईम सीनवरती जसं सांगितलं गेलं ते तसंच आहे का आणि घटनास्थळापासून इतर काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या प्रॉपर जसं चार्जशीटमध्ये प्रेझेंट केलेल्या आहेत त्या तशाच आहेत का ते व्हेरीफाय करण्याचा थोडक्यात मी प्रयत्न करत होतो। आता इथे उभं राहून मला सांगणं थोडंसं कठीण होईल। आता कुठेतरी आपण बसून त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला सगळ्यांना ब्रीफिंग करता येईल, सांगता येईल त्याच्याबद्दल। त्यांची निर्गुणपणे गोळा घालून हत्या करण्यात आली होती। त्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वकील असतील त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी जे ते दाखल जाईल। आपण पाहू शकतो सामाजिक कार्यकर्ता लोकांसाठी झटणारे कार्यकर्ते जे या ठिकाणी निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे। हत्या हे कोणत्याही गोष्टीचं अनेक प्रश्न सामाजिक कार्यकर्ते मात्र 2 नोव्हेंबरला त्यांनी वाढलं प्रेम आहे ना थोडा वाढला क्लस्टरला विरोध केल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर त्यांची हत्या झाली। त्यामुळे क्लस्टरमुळे जमील शेख यांचा मृत्यू झालाय का असा देखील प्रश्न या ठिकाणी अधोरेखित करता येऊ शकतो। असंख्य मोर्चे जे या ठिकाणी मांडत होते त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप परिवाराने केलेले आहेत। अनेक आमदार अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी लढा दिला, मात्र हा लढा अपयशी होता का त्यांनी न्याय कधी मिळणार। आज त्यांना 2 मुली आहेत, त्यांची पत्नी यांना सातत्याने त्यांचे अश्रू जे आहेत ते डोळे हे नेहमी पाणवलेले असतात। हा मध्यभाग आहे ठाण्याचा, मुख्य भाग आहे। या ठिकाणी ठाणे शहरामध्ये अशा घटना घडत आहे, ती दुर्दैवी गोष्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो। ठाणेकर या हत्या केल्यानंतर सर्व ठाणेकर या ठिकाणी जे आपण पाहू शकतो आता तरी जमील शेख यांना न्याय मिळेल व त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल अशी आपण आशा बाळगूया।
कॅमेरा काय शॉट घेतलेला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.